सातारा जिल्ह्यातल्या महामार्गावरील खंडाळ्याच्या खांबाटकी बोगद्यामध्ये पहाटे एका एस कॉर्नर ट्रकवर भीषण अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 17 जण जागीच ठार झाले आहेत। सर्वजण कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील कामगार आहेत। मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती आहे। मंगळवारी पहाटे खांबाटकी बोगद्यात पुण्याच्या दिशेने सुमारे 30 कामगार घेऊन टेम्पो निघाला होता। हा टेम्पो एस कॉर्नरमध्ये आल्यानंतर कठड्याला धडकला आणि भीषण अपघात झाला। या अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी आणि परिसरातल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। ट्रकमधील जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू असताना प्राथमिक माहितीनुसार जागीच 13 जणांचा तर उपचारावेळी 4 जणांचा असा एकूण 17 जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। घटनास्थळावरून अपघाताचं भीषण वास्तव सांगतायत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे। काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोरगरीब मजुरांचा बळी घेणारं हे ठिकाण आहे। हा पुणे सातारा रस्ता आहे। साताऱ्याकडनं पुण्याकडे येत असताना एक बोगदा आहे, खंबाटकी बोगदा त्याला म्हणतात। या बोगद्यातनं सुसाट वेगानं वाहनं बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर मात्र एक विचित्र स्वरूपाचं वळण आहे, ज्याला एस कर्व असं म्हटलं जातं। आणि या ठिकाणी या वळणावरती कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही आणि त्यातच आज पहाटेचा हा अपघात घडला। विजापूरवरनं कामगारांना घेऊन निघालेला, मजुरांना घेऊन निघालेला हा जो ट्रक आहे तो इथे त्या ट्रकला अपघात झाला। इथल्या कठड्याला तो धडकला। हा अपघात इतका भयानक होता की या कठड्याला धडकून तो ट्रक पलीकडच्या बाजूने म्हणजे सर्व्हिस रोडवरती जाऊन पडला। आता तो ट्रक इथनं हटवला असला तरी बाकी ट्रकमध्ये असलेलं साहित्य जे आहे ते अजूनही इथे पडून आहे। दुर्दैवानं या अपघातामध्ये म्हणजे या ट्रकवरती जवळजवळ 37 लोक होते, त्यातले 18 लोक हे या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। सगळे गोरगरीब मजूर होते। या ठिकाणी अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही। या परिसरामध्ये किंवा या एस कर्वमध्ये म्हणजे इंग्रजी एसच्या आकाराचा हा जो हे जे वळण आहे, या वळणावरती आजवर अनेक अपघात झालेले आहे। वाहनांना, त्यांच्या चालकांना कुठल्याच प्रकारचा अंदाज येत नाही आणि त्यातून हे सगळे अपघात घडतात। खरं तर या ठिकाणचे अपघात घडू नये म्हणून किंवा यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात याव्या यासाठी अनेक लोक काम करतायत। साताऱ्यातले सद्ग्रस्त मधुकर शेंबडे आपल्या सोबत आहेत। मला सांगा की याआधी इथे आतापर्यंत किती कशा स्वरूपाचे अपघात झालेले आहेत? सर्वात मोठा अपघात 18 व्यक्ती ठार झाला, सर्वात या जिल्ह्यातील गेल्या 50 वर्षातील मोठा अपघात आहे। या ठिकाणी ताबडतोब शासनाने सरळ मार्ग काढला पाहिजे आणि सातारा जिल्ह्यामध्ये नागठाणे, मसूर, कराड, उमरज या ठिकाणी रमलिंग स्ट्रीप ज्या पद्धतीचे आहेत असं धडधड वाहन लगेच चालक जागा होतो, तसले रमलिंग स्ट्रीप या ठिकाणी लावले पाहिजेत। यांना रिफ्लेक्टर लावले पाहिजेत आणि रात्रीच्या वेळेला बोगद्याच्या पलीकडे जड वाहनाची नशापान आणि इतर तपासणी केली असतात 100% शक्य नाही, पण अल्पसा का होईना प्रयत्न केलाच पाहिजे अशी माझी शासन यंत्रणेला नम्र विनंती आहे। जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती एखादी अशी सापडत नाही तोपर्यंत अपघाताचं महत्त्व त्यांना कळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, खंडाळा, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।